नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, सन्माननीय सदस्य, राज्यातील सर्व संस्था प्रमुख, प्राचार्य बंधू आणि भगिनींनो, दिनांक 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब यांच्या समवेत झालेल्या बैठकीचा मी थोडक्यात वृत्तांत आपल्याकडे देणार आहे. कारण आज 3 दिवस झालेले आहेत. अनेकांना वाटतं काय ठरलं काय नाही, आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, म्हणून मी थोडक्यात त्याबाबत निवेदन करतो आहे. मोबाईल ॲप हजेरीबाबत राज्य संघटनेचा जो 2 ऑगस्टला ठराव झालेला आहे, त्या ठरावाप्रमाणे जे जिल्हे करण्यास इच्छुक आहेत त्या जिल्ह्यात लागू करावा ही भूमिका अध्यक्ष म्हणून आपण घेतलेली आहे. ज्या जिल्ह्याचा विरोध आहे त्या जिल्ह्याबाबत परीक्षा परिषदेने विचार करावा अशी भूमिका आपली आहे. मात्र गुगल मॅपद्वारे जो आपण मतदान प्रक्रिया घडून आणली त्यामध्ये जवळजवळ 25 जिल्हे हे मोबाईल ॲप हजेरी करण्यासाठी बहुमताकडे वाटचाल करत आहेत. जवळजवळ 800 ते 900 लोकांनी त्यामध्ये सहमती दर्शवलेली आहे आणि अजूनही लोक मतदान करत आहेत. त्याची आकडेवारी वेळोवेळी जाहीर केली जाईल. मराठी आणि हिंदी विषयाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपली प्रामुख्याने मागणी होती. आपण ती आग्रही मागणी केलेली आहे. परीक्षा केंद्रावर यापुढे 32 बीटचे PC घेतले जाणार नाहीत. 64 बीट ज्या ठिकाणी असतील, अद्ययावत ज्या असतील त्या ठिकाणीच होतील. आणि एक चांगला निर्णय अध्यक्षांनी जाहीर केला की यापुढे मराठीच्या परीक्षा आम्ही नोटपॅडवर घेऊ आणि नोटपॅडवर घेतल्यानंतर हा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, त्याचा आपण सर्वांनी स्वीकार केलेला आहे. आणि त्या संदर्भात काही तज्ज्ञ आणि परीक्षा परिषद आणि विनर यांची लवकरच बैठक होऊन मार्ग त्या ठिकाणी निघणार आहे. लघुलेखन रिपीटर परीक्षा असावी अशी काही विद्यार्थ्यांनी मागणी संघटनेकडे केली, संस्था चालकांनी केली. ही मागणी आपण परीक्षा परिषदेकडे मांडल्यानंतर माननीय अध्यक्षांनी 60 शब्द प्रति मिनिट आणि 80 शब्द प्रति मिनिट या लघुलेखन विषयाच्या रिपीटर परीक्षा घेण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्या परीक्षा जिल्हा स्तरावर लवकर घेण्याबाबत ते आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतील. मात्र आपल्याला त्यांनी परीक्षा घेण्याचं मान्य केलेलं आहे. डिसेंबर 2026मध्ये जे 500 रुपये शुल्क आगाऊ घ्यायचं ठरलं होतं ते शुल्क 200 रुपये करावं अशी मागणी होती. परंतु विद्यार्थी रजिस्टर केल्याच्या नंतर त्याला LMS हजेरीसाठी आणि मोबाईल अटेंडन्ससाठी जो युजर ID पासवर्ड दिला जाणार आहे त्याच्या मोबदल्यात विनरला 450 रुपये रक्कम द्यावी लागणार आहे. आणि मग उर्वरित रक्कम कुठून द्यायची हा प्रश्न आहे. त्यामुळे 15 दिवसाचा तो विषय आहे. नंतर 600 रुपये आपल्याला भरायचेच आहे. त्या म्हणून 500 रुपयाचा निर्णय हा कायम आहे. ही बाब जर संस्था चालकांना अडचणीची वाटली तर ऑगस्ट महिना सोडून सप्टेंबरपासून आपण सर्वांनी विद्यार्थी नोंदणी करावेत. म्हणजे एकाच वेळी जरी शुल्क आपण भरलं तर हा प्रश्न निर्माण होणार नाही. लघुलेखनाचा अभ्यासक्रम AI ची जोड देऊन तयार करावा अशी आपली मागणी होती. त्याबाबतसुद्धा तज्ज्ञांची समिती नेमून लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे. लघुलेखन अभ्यासक्रम AI समाविष्ट करण्यासाठी ज्या ज्या तज्ज्ञांना काम करायचं आहे त्यांनी परीक्षा परिषदेकडे आणि संघटनेकडे संपर्क करावा. GCC TBC तालुका परीक्षा केंद्र देण्याबाबत आपली आग्रहाची मागणी होती. MSCIT केंद्र नको आहेत ही मागणी होती. ती मागणी अध्यक्षांनी मान्य केली. पण ज्या ठिकाणी परीक्षा केंद्रच मिळत नाही त्या ठिकाणी MSCITचे केंद्र घ्यावं लागतात. म्हणून जिल्हा संघटना पदाधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा केंद्र मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावेत. यापुढे डाएटचे जे केंद्र आहेत आणि डाएटचे जे प्राचार्य आहेत यांच्या परीक्षेसाठी पूर्णपणे वापर करण्यात येणार आहे. कारण शासनाने डाएटसाठी निधी दिलेला आहे आणि त्यामधून चांगले संगणक त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि आपला तालुका परीक्षा केंद्राचा प्रश्न लवकरच सुटेल असंही अध्यक्षांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. विनर एजन्सीची मराठी हिंदी सॉफ्टवेअर याबाबत सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतानाच आपल्या काही तज्ज्ञांनी मागणी सुचवलं होतं की परीक्षेचं सॉफ्टवेअर हे असे जे काही कमी कॉन्फिगरेशन असणारे कॉम्प्युटर असतील त्यावर इन्स्टॉलच होणार नाही. याची जर काळजी घेतली तर पुढचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याबाबत अध्यक्षांनी टेस्टिंग सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे कमी कॉन्फिगरेशन असणारे जुने PC असणारे त्यावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल होणारच नाही याबाबतची तरतूद करणार आहात आणि त्याबाबत मॅपिंग टेस्टसुद्धा ते घेतील असं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. सुधारित नियमावली 1991-2026 मंजुरीसाठी मंत्रालयात गेलेली आहे. त्यामध्ये आपले अधिवेशनातले सर्व विषय त्यामध्ये घेतलेले आहेत.
नियमावली जशी आहे तशीच माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्यासमोर होणाऱ्या बैठकीपुढे मांडली जाणार आहे आणि त्या बैठकीसाठी आता राज्य संघटना आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आग्रही राहून लवकरच नियमावली मंजूर होण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचं आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। LMS सॉफ्टवेअर सक्ती नको ही मागणी आपण केलेली आहे। अध्यक्षांचं म्हणणं आहे तुम्ही शुल्क भरताच तर तुम्ही त्याचा वापर अवश्य करा। संघटनेचं मत आपण नोंदलं आहे की अनेक ठिकाणी एक्सटेंड आहे, कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन कमी आहे, त्या ठिकाणी हे LMS सॉफ्टवेअर चालत नाही। जे चालवतील त्या ठिकाणी 100% चालेल, ज्या ठिकाणी चालत नाही त्या ठिकाणी कृपया कोणाला सक्ती करू नका अशी आपण त्यांना विनंती केलेली आहे आणि ती त्या ठिकाणी मान्य आहे। मोबाईल हजेरी आणि व्हॉट्सअपचे मॅसेज संदर्भात मध्ये पोस्ट फिरत होती, त्याबाबतसुद्धा अध्यक्षांनी व्हॉट्सअपचं जे काही सॉफ्टवेअर केलेलं आहे ते कोणाही खाजगी व्यक्तीचं नाही, फक्त संघटनेचे काही पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी त्याचा प्रचार करतात प्रसार करतात, हा भाग वेगळा आहे। परंतु सॉफ्टवेअर हे परीक्षा परिषदेने तयार केलेलं आहे, ते मोफत देण्याचा उद्देश होता, पण मोफत देऊ शकता येत नाही कारण त्याच्यासाठी खर्च मोठा झालेला आहे। म्हणून किमान 25 पैसे ह्या हिशोबाने जर विचार केला, इन आणि आउट 50 पैशाचा जर खर्चाचा विचार केला तर 10 रुपयात दिलेलं सॉफ्टवेअर हे अतिशय स्वस्त आहे। तरीसुद्धा ते कोणाला सक्तीचं नाही। त्यामध्ये जर विद्यार्थ्यांची इच्छा असेल माझ्या घरी मेसेज जायला नको ते पण आपल्याला वगळता येईल, मुलींची इच्छा असेल आमच्या घरी मेसेज जायला नको ते पण वगळता येईल आणि सर्वांची इच्छा असेल घरी मेसेज गेले पाहिजे तर ती तरतूद करता येईल। परंतु संस्था चालकांसाठी परीक्षा परिषदेने दिलेला हा उपक्रम आहे, त्याचा स्वीकार सगळ्यांनी करावा अशी माननीय अध्यक्षांनी सूचना केलेली आहे। आणि माझंही सर्वांना विनंती आहे, ज्यांना शक्य आहे जे विद्यार्थी पैसे भरतील त्यांच्यासाठी ती योजना आपण घेतली ठीक, मात्र त्याच्यासाठी कोणतंही शुल्क वाढ होणार नाही, कोणतंही वाढीव शुल्क द्यावं लागणार नाही, ते पूर्णपणे परीक्षा परिषदेची यंत्रणा आहे, याचाही आपण सर्वांनी विचार करावा। लघुलेखन संवर्ग मृत घोषित झाल्यापासून अनेक तर्कवितर्क केले जात होते, विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाले, त्यामुळे कोणत्या कोणत्या विभागातल्या परीक्षा चालू राहणार आहेत, मग केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, न्यायालयीन असतील, अजून जे काही ज्या ज्या खात्यात परीक्षा सुरू राहणार आहेत याबाबत परीक्षा परिषदेने एक सविस्तर परिपत्रक काढावं आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम काढून टाकावा, म्हणजे त्याचा ॲडमिशन प्रक्रियेवर परिणाम होणार नाही। यासाठी परीक्षा परिषद लवकरच एक पत्रक काढणार आहे। सारथी, बार्टी, महाज्योती वगैरे संदर्भात आपला जो विषय झाला होता, या सर्व कार्यालयांना पुन्हा प्रस्ताव परीक्षा परिषद सादर करणार आहे आणि त्या प्रस्तावाचा पाठपुरावा आपण आपल्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत। आणि लवकरच सारथीच्या संदर्भात आपण सारथीचे MD आणि सारथी ज्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते असे नामदार अतुलजी सावे साहेब यांना भेटून आपण सारथीचा प्रश्न मार्ग लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर GCCTBC अभ्यासक्रमाला हात न लावता काही बाबी AIच्या त्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली। ऑब्जेक्टिव्हचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्येच AIचे प्रश्न घेण्याचे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे येणाऱ्या जे काही पुढे आता तज्ज्ञ समिती त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका काढण्याचं काम करतात त्यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या जाणार आहेत। आपण पाहतो की सर्व LMS असेल, मोबाईल अटेंडन्स असेल, हे सर्व संघटनेला सोडून एकतर्फी निर्णय घेतले जातात, त्यामुळे संघटनेला निर्णय लागू झाल्यानंतर समजतं। म्हणून यासाठी आपले प्रसिद्धी प्रमुख शोएब मुजावर सर आणि सातारचे उपाध्यक्ष आपले शशिरासा सर या 2 तज्ज्ञांना परीक्षा परिषदेच्या या LMS असेल किंवा मोबाईल अटेंडन्स ज्या काही समित्या आहेत, टेक्निकल समिती आहेत, यामध्ये त्यांचा समावेश करण्याबाबतचं आपण विनंती केलेली आहे आणि अध्यक्षांनी ती मान्य केलेली आहे। माझी सर्वांना विनंती आहे की साधारण एवढेच सर्व विषय होते, त्यावर सविस्तर अशी चर्चा झाली, चांगले निर्णय झाले आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर जिल्हा समित्या गठीत झालेल्या आहेत आणि जिल्हा समित्याला प्रामुख्याने स्थलांतर, हस्तांतर आणि नवीन मान्यता पडताळणी करणे, नियमावलीप्रमाणे कामकाज करणे आणि जास्तीत जास्त संस्था ज्या प्रस्ताव आलेले ते पारदर्शक होतील, जुन्या संस्थांवर अन्यायकारक होणार नाहीत, अशा दृष्टीने ज्या मिटिंगा 3 महिन्याला घेण्यासाठी जिल्हा समितीने प्रयत्न करावा, अशा बाबीच्या एक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि ज्यांनी बायोमेट्रिक
हजेरी अपलोड केलेली नाही, मोबाईल अटेंडन्स अपलोड केलं नाही, परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची सुविधा स्वीकारली नाही, अशा ज्या संस्था आहेत त्या 100 विद्यार्थी असणाऱ्या पुढच्या संस्थांना 2 सत्र 4 सत्र त्या ठिकाणी बंदी घालण्याबाबतचा निर्णय अध्यक्षांनी जाहीर केलेला आहे. आणि त्यापेक्षा जे कमी संस्था आहेत, कमी विद्यार्थी असणाऱ्या संस्था आहेत, त्यांना आर्थिक स्वरूपाचा दंड त्या ठिकाणी लादला जाणार आहे. आणि अशा संस्था चालकांनी चूक केलेली आहे त्यांना पाठीशी घालणं योग्य नाही, कारण ते तिकडे फुशारकी मारतात, आम्ही केलं नाही काय आमचं झालं, त्याच्यामुळं बाकीच्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून याबाबत संघटनेने अलिप्त भूमिका घेऊन परीक्षा परिषद जो काही कठोर निर्णय घेईन त्याचं स्वागत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि साधक बाधक चर्चा होऊन जे काही निर्णय झालेले आहेत ते आपले सर्वांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेत. आपण त्याचं सर्वांनी श्रवण करावा, अवलोकन करावा आणि पुढील प्रक्रियेबाबतचं आपले व्यवसाय करताना, व्यवसाय वाढवताना आणि नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना सर्व प्रकारच्या सूचना द्याव्यात, अशा प्रकारची सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता SSCचा एक प्रश्न निर्माण झाला आहे, पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे, तो विषय अनावधानी राहून गेलेला आहे. पण तो सुद्धा बेडसे साहेबांशी चर्चा करून जर पूर्वीच्या लोकांनी ज्यांनी फक्त ॲपियर म्हटलेलं होतं SSCचे मुलं, त्यांनाच फक्त डॉक्युमेंट अपलोड करायची व्यवस्था करावी, बाकीच्यांना आवश्यकता नाही, त्यांना डबल फुटाणा करायला लावू नये, अशा पद्धतीची विनंती आपण करणार आहोत. असो, कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय MSC आहे. आणि छोटंसं एक, उद्या 15 ऑगस्टसाठी आपणा सर्वांना, संस्था चालकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकवर्गाला महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.